नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला बऱ्याच वेळेस निराशा येते. ती निराशा कशी असते की आपल्याला जे पाहिजे गोष्ट ते मिळत नाही. मिळत नाही. बऱ्याच आहेत अशा गोष्टी. प्रत्येकाला वेगवेगळ्या इच्छा असतात. कुणाला लग्नाच्या संदर्भात असते की ज्यांना वाटतं की आपल्याला बायको चांगली भेटावी, त्या मुलीला वाटतं की आपल्याला नवरा चांगला भेटावा, अथवा पुढे तसंच म्हणजे प्रत्येक सांसारिक जीवनामध्ये वेगवेगळ्याला म्हणजे जे काही गोष्टी असतात वेगवेगळ्या त्या मिळाव्यात चांगल्या. त्यात पैसा आला, सर्व काही आलं, परंतु मिळत नाही. तर ते का मिळत नाही ते पाहूया आता. एक तुम्हाला सांगतो की जी व्यसन करतात, दारूचं असेल अथवा इतर काही व्यसन असेल, त्या व्यसनाधीस माणसाची जशी एकाग्रता होती ना चांगल्या प्रकारे, तशी तुमची होत नाही. हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. त्या माणसाच्या, पिदाड्या माणसाच्या म्हणतो आपण, व्यसनाधीस माणसाच्या इच्छा जवळजवळ पूर्ण होतात. त्याची इच्छा कधीच अधुरी राहत नाही. आणि तुम्ही चांगले माणसं, सर्वसमान मस्तपैकी आपले सर्व गोष्टीचा विचारपूर्वक करणारी माणसं, तुम्ही समस्याने ग्रासताचा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. बघा ना कशी मज्जा आहे ती. जी व्यसन करतं त्याला देवाचा कुठल्या कशाचा काही देणं घेणं नाही, काय नाही. बिनधास्तपणे काही न करता त्याला प्राप्त होतं. आणि तुम्हाला एवढं देवदेव करून काही गोष्टी सर्व करूनही तुम्हाला प्राप्त होत नाही, म्हणजे आपलं दुर्भाग्य म्हणायचं. तर का होत नाही बरं असं? आपल्या मनासारखं का होत नाही? आणि त्या पिणाऱ्या माणसाचं मनासारखं होतं, अगर व्यसनाधीस माणसाचं मनासारखं होतं. कारण एक त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की तुमची एकाग्रता होत नाही, तुमचं मन स्थिर नाही. तुम्ही जी गोष्ट मिळवताय त्या गोष्टीवर तुमची परिपक्वता नाही, अगर तुमचा जास्त विश्वास नाही. तुम्हाला अमुक एक गोष्ट महत्त्वाची घ्यायची आहे, तुम्ही विचार करता आपल्याला घ्यायची हवी, आपल्याला हवी एवढंच, पण त्याच्या पुढचं काही गोष्टी असतात ना, ते तुम्ही करत नाहीत. करायला लागला तर अर्धवट सोडून, ती कसं शक्य, माझं कुठं उत्पन्न आहे, काय मी कसं काय करू आता, कुठून पैसा याचं झालं का, तिथं तुम्ही पंक्चर झालात. म्हणजे तुम्ही जी होणारी गोष्ट होती तिथे थांबवली तुम्ही. ही जी तुम्हाला नकारात्मक विचार येतात, अमुक मला समजा परदेशात जायचं आहे, माझी एक इच्छा आहे की परदेशात जायचं आहे, परंतु इच्छा आहे तुमची, निस्ती मनातली इच्छा आहे, परंतु तुम्ही त्याच्यासाठी कधी प्रयत्न काही केला का? कसं शक्य आहे? एखादं एक मन म्हणतं आपल्याला जायचं आहे, पण कसं शक्य आहे? आपल्याकडे पैसा तरी कुठं काय आणि कुठं जायचं काय, मग पुन्हा ते सोडून दिलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या मुलाला वाटतं एखादी हिरोईन बघितली फिल्ममध्ये, कुठं काही अगर कुठल्या मोबाईलवर चित्र चांगलं सुंदर मुलीचं बघितलं तर आपल्याला अशी बायको हवी. पण तशी बायको हवी म्हणून नुसतं असून नाही चालत. त्यासाठी काय प्रयत्न झालेले आहेत आपल्या मनामध्ये, काय करू शकतो आपण, कधी याचा विचार केला का? केला तरी अर्धवट केला आणि सोडून दिला, म्हणून तुम्हाला कधी प्राप्त होत नाही. आता बऱ्याच वेळेस काय म्हणतं की माझं लग्न होत नाही, माझ्या पत्रिकेत काही दोष आहे का वगैरे वगैरे. त्याला सुद्धा हेच कारण आहे. बऱ्याच वेळेस तुमच्या मनामध्ये लग्न उशिरा होण्याचा होत नाही, त्याचं कारण एकच आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही परिपक्व लग्न करण्याचा अगोदर तर सुरुवातीला विचारच नसतो जास्त. आज तो करायचं, हो करायचंय, कुणी विचारलं लग्न यंदा करायचं का नाही तुझं,
बस झालं ना शिकायचं, नाही नाही जरा नाही असं 2-4 वर्ष थांबायचं, जरा माझं एवढं ही झाल्याशिवाय नाही करायचं. म्हणजे एक मन असतंय, करायची इच्छा असते, पण आपलं तुम्हाला पुढे काहीतरी आपलं काम राहिले म्हणून तुम्ही ते टाळतात. म्हणजे तुमच्या हृदयानं मनानं अंतर्मनानं ते विचार घेतलेलाच नसतो, म्हणून तुम्हाला ते मुली आल्या तरी तितक्यापुरतं पाहिल्या जातात. तुमच्या मनामध्ये तो विचार दुमत असतं, मत एकाग्रता मत त्याच्यावर केंद्रित झालेलं नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं लग्न होत नाही लवकर. मुलीचा असेल मुलाचा असेल तेच प्रकार आहे. आज बऱ्याच ठिकाणी मुली खूप वय वाढले, त्यांचे 30-35 पर्यंत बी गेल्या तरी लग्न होत नाहीत. होत नाहीत त्याचा दोष, त्या दैवी दोष वगैरे काही नाही. सर्व दोष आहे ते तुमचा आहे. ज्या वयामध्ये तुम्हाला लग्न करावं लागतं त्या वयामध्ये तुमचे विचार त्या लग्नाच्या बाबतीत असतं एक मन, पण तुमचं परिपक्व 100% मन लग्न करण्यावर झालेलंच नसतंय. आणि ज्या वेळेस तुमचं मन चालू व्हायला लागलं असतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. बघा तुम्ही अजून बी शहरातलं मला जास्त काय माहिती नाही, खेड्यापाड्यातलं, आता मी खेड्यातच राहतो, छोट्या गावामध्ये राहतो. आता कायद्यानं बंदी आहे लग्नाला, की अल्पवयीन मुलाचं लग्न केल्या जात नाही. परंतु आमच्या इथे अगर आमच्या इकडल्या भागामध्ये समजा गुपचूप कसं होऊ गडवू काय ते त्याला कायद्याच्या स्वरूपात असल्यामुळं आपण जास्त बोलायचं नाही त्या गोष्टी. परंतु मुलगीचं लग्न मुलांचं लग्न सर्वसाधारण जास्त शिकले जास्त ह्याच्यात नाहीत, त्यांचे लग्न होतात, अजूनही होतात, दरवर्षी 2-3 तरी होतात आमच्याकडे, आमच्या एरियामध्ये कुठंही. कारण काय, जी मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं लक्षच नसतं पुढे काय. आता झालंय आपण 15-16 17 18 वर्ष झालोत, आता लग्न करायचं, त्याच्या लग्नाविषयी त्यांच्या मनामध्ये प्रखर इच्छा निर्माण झालेली असते. होऊन जातात, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा वयामध्ये झालेत, दरवर्षी होतात कुठेही बऱ्याच. आणि एक बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मी नोकरीला लागला, अगर मुलीचं म्हणणं असतं मला अमुक हे शिक्षण झाल्याशिवाय मला लग्न करायचं नाही, ही जे डोक्यात असतं. आणि त्याच्यामुळे ते तसंच होऊन जातं, ते तसंच राहतं, मग त्यांच्या इच्छा मरतात. पुन्हा लग्न करायचं कशासाठी तर असावं म्हणून करायचं. लग्न उशिरा होण्याचे कारण, मनासारखं न मिळण्याचे कारण एकमेव म्हणजे तुमची इच्छा प्रबळ नाही लग्नाविषयी. तुमच्या डोक्यामध्ये एकच असतं की पैसा मिळवण्यास नोकरी, त्यासाठी मग डिग्र्या घ्या, अमुक घ्या तमुक घ्या, ह्याच्यातच तुमचा वेळ जातो, वय लग्नाचं निघून जातं. तुमची इच्छा तेवढी होतच नाही म्हणून तुमचं लग्न होत नाही. हे एक लग्नाचं झालं हो. ह्या लग्नाच्या बाबतीत झालं की असं तुम्ही म्हणजे प्रबळ इच्छा होत नाही मनामध्ये म्हणून होत नाही. मुलाचं बाबतीत पुन्हा त्यांना मग आमच्या सारख्या महाराजाकडे येतात, लग्न होईन लागलं. अरे डोंबला कसं लग्न व्हायचं, तुझ्या मनामध्ये तेवढी इच्छा प्रबळ झाली नव्हती, कशामुळे लग्न होईल तुझं. इथं पत्रिकेतून देवाचा काय दोष, दैवी दोष, कुठं नाही करीत बसायचं. ईश्वरानं अशी काही शक्ती दिलेली आहे आपल्या अंतर्मनामध्ये की आपण त्या शक्तीला जागृत केलं तर आपलं काम 100% होतं. खूप काही गोष्टीत खूप अशाच जी समस्या आजकाल जास्त प्रमाणात जी वाढल्यात ना, त्याचं कारण फक्त स्वतःपाशीच आहे, दुसऱ्यापाशी नाही, स्वतःपाशीच आहे, स्वतःच्याच ह्याच्यात आहे, हृदयात आहे. ते जागृत ज्याला करता येतं त्याला ते म्हणजे सहाय्य होतं आणि त्याचं कामच होतं. खूप जणांचे असतात की नोकरी बेकार व्यवसायाच्या बाबतीत असतात की मला नोकरी नाही, पैसा नाही, असं नाही, त्याच्यामुळे ती तळमळ चाललेली असते. अरे पण कशी तळमळ, तुला पैसा नाही, तू एक विचार केलं की आपल्याला समजा नोकरी नाही, नोकरी का लागत नाही, तू प्रयत्न कर. काय प्रयत्न केला, मी खूप प्रयत्न केला, इकडे दिला अर्ज दिला, तसं नाही, ती तर करावंच लागेल. पण मनामध्ये सतत विचार आण की तुला नोकरी अशा पद्धती झाली तरी मी छोटी असली तरी करील, असं ज्या सतत तुझ्या डोक्यामध्ये असलं पाहिजे ते गोष्ट ॲटोमॅटिक तुला एक ना एक दिवस तुला कसली तरी तुझ्या आता समजा येते, ते तुझ्या डोक्याने विचार केला येते ते
की पण तुला कुठंतरी मन नको, ही अशीच आहे ती तशीच आहे, गेलं सोडून. हो ना. मग पुणे काय होतं पुढच्या ह्याच्यात बी वातावरण की हे पोरग अगर ही माणूस हे अर्धवट ही विचार परिपक्व नाही आणि ह्याच्यावर विश्वास नाही, इतकं नको म्हणतं, ह्याचा विचारायचं नाही म्हणतात. असं होतंय. तुम्ही तुमच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टीचा विचार केला असेल तर बघा तुम्ही काय काय घडलं तुम्हाला ते. मी खोटं सांगत नाही, ही वास्तव आहे, खरं आहे. ज्या वेळेस माणसाची इच्छा प्रबळ 100% तयार होती त्यावेळेस त्याचं काम झालंच पाहिजे, होतच असतंय. तशी ईश्वरानं शक्ती त्याच्या हृदयात दिलेली असते. आज देवदेवच्या बाबतीत बी तेच होतं. देवदेव आम्ही करतात. अरे बाबा, तू जास्त मंत्रतंत्र करण्याची आवश्यकता नाही. तू हृदयातून मनातून ते देवावर श्रद्धा ठेव, तुझं काम झालं म्हणून समज, आणि तुला देव पावला म्हणून बी समज, तुला देवाला आशीर्वाद दिला म्हणून बी समज. देवाला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाहीये. प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. समजा एखादं लेकरू आहे, आईनं त्याला नुसतं बोललं, म्हणजे मंत्र उच्चार कसे असतात, आईनं लेकराला बोललं की तू माझा सोन्या, तू माझं पिल्लू, तू माझं टिल्लू, तू माझं अमुक, तू माझं तमुक, असं त्याचा नुसतं हात कुरळू 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 त्याला ते म्हणलं की ते म्हणण्यानं काय नाही. तू तुझ्या हृदयातून प्रेमानं तेवढे करतीस का? तू हृदयातून तेवढं चालू असेल तर तुला बोलण्याची आवश्यकता नाही पडत. ज्याचं खरं प्रेम असतं, काही गोष्टी असतात त्याला बोलायची आवश्यकता पडत नाही. ॲटोमॅटिक त्याचा स्पर्श जाणवतो त्या लेकराला की ही माझ्या आईचं खूप प्रेम आहे माझ्यावर म्हणून. त्याला सोन्यान टोन्यान चांदीन सोनं काय म्हणायची गरज आहे तुम्हाला? काही म्हणण्याची आवश्यकता नाही. तुमचा फक्त हृदयातला स्पर्श, एकाग्रता आणि त्या बाळाला कळते. काही जण असं व्यक्त करत नाहीत प्रेम, अंतर्मनानं खूप प्रेम असतं, ते सुद्धा कळतं. म्हणजे एकंदरीत सर्व सांगायचं आहे का की तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही इथून हृदयातून ती गोष्ट आणा, त्या पद्धतीनं वातावरण निर्मिती होतं. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की पिणाऱ्या लोकाला ती एकाग्रता खूप साधता येते, तुम्हाला येत नाही. तुम्ही देवदेव करणारे असो काय असो, तुम्हाला ते एकाग्रता साधता येत नाही, ते करता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला अपयश आहे. पण पिणाऱ्या माणसाला ते खूप लवकर साध्य होतं. ऐका, तुम्ही पिणारे बरेचसे लोक आहेत की त्यांना पैशाची खूप चणचण असते, म्हणजे पैसाच नसतो त्यांच्याकडे, काही नसतं, परिस्थिती चांगली असते, काय जी येतं ते त्याच्यातच खर्च करून टाकतात. आणि त्यांच्याकडे रुपयाही नसला, 1 रुपयाही नसला तर त्यांचं दररोज डेली सर्व्हिस असते, पिण्याची सर्व्हिस, म्हणजे दररोजची दररोज, ते कधीच कमी होत नाही. त्यांच्याकडे रुपया नसू द्या हो, त्यांच्या जवळ खिशामध्ये त्यांच्या 1 रुपया नसलं तर त्यांचं व्यसनाचं जी त्यांचं साठा आहे, त्यांना काय जे पाहिजे तेवढं ते त्या दिवशी मिळवतातच. बघा तुमच्या जवळपासची कुठलेही उदाहरणं, यात चुकीचं असेल तर मला सांगा. कसं काय मिळतं त्यांना? कारण त्यांचं एकच इच्छा असते, चालू असते, त्यांना काही बाकीचं देणं घेणं नसतं, फक्त एकच इच्छा, मला आज प्यायचंय, माझं मन आज प्यायला तयार झालेलं आहे. सतत त्याच्यावर विचार चालू असतो, सारखा एकाग्रतेने व्यवस्थित, आज कसंही करून मला प्यायचं. कारण त्याची आतली जी तलप म्हणतो आपण, ते त्यालाच बसू देत नाही. आणि मग तसं विचारचक्र चालू होतं आणि ती कुठं शोध घेतं की कुठून आपल्याला आज पैसा मिळेल, आज असं समजा प्यायला मिळेल. मूळ हा उद्देश काय की पिणे हा उद्देश आहे. तर ती पैसा असेल नसेल पण प्यायचं तर खरं आज काही होऊन पैसा मिळेल ना मिळेल पण आज मी पिणार. आणि त्यांना प्यायला मिळतंच. असा कुठलाच व्यसनाधीश माणूस नाही की त्यानं आज समजा त्याला इच्छा झाली आणि प्यायचं त्याला मिळालं नाही, असं होऊ शकत नाही. तुम्ही विचारा त्यांना. मग हे असं कसं काय होतं? त्यांच्याकडे रुपयाचं खरं नाही तर ती पिऊ शकतात.
आणि तुम्हाला त्यांना प्यायला मग त्यांची इच्छा पूर्ण होते आणि तुमची का होत नाही? तुम्ही तर एवढं देवदेव करताय, तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी करताय, चांगल्या गोष्टी करताय, तरी तुमची काय इच्छा होत नाही. कारण तुम्ही विचार करतात, हे असं कसं शक्य होईल, ते तसं कसं. पण पिणारा माणूस, व्यसनाधीस माणूस, तो विचार करत नाही. त्याला फक्त एकच दिसतं, पेला, ग्लास, बॉटल, त्यातला पदार्थ, त्याचा कलर, त्याचा स्वाद, ही फक्त त्याला दिसत राहतं. आणि ते सतत विचार करतो, ते सारखा विचार करत असल्यामुळं त्याला ते मग ती शोध घेतं. ती का असतं, मनाची स्थिती एक अशी असते की ज्यावेळेस माणूस एखाद्या गोष्टीवर पडलं ना, ते विचार येतं त्याच्यामध्ये. मग ती कुणाकडे पैसे मिळतील, कुणाला आज टाकावं बरं, का दुकानदारालाच काहीतरी गोड बोलून उदारी फिदारी काहीतरी नाटक करावं लागेल. मग तो प्रत्येक त्याचे दोस्त, संबंधित माणसं, अगर एखादा अनोळखी माणसाला सुद्धा म्हणते काहीतरी नाटक करील त्याच्यापाशी, इकडल्या तिकडल्या गप्पा मारीन आणि त्याला 10-5 रुपये मागणच. मला तिकीटाला पाहिजे, तो मला जायचं होतं, मी तिकडून माझे पैसे, पॉकेट हरवलं, काय खोटं नाटक काही बोलन, पण तो पिलच. बघा, याच्यात चुकीचं काहीच नाही. पेनार म्हणजे पेनार. का? तसं विचार चक्र फिरतं आणि त्या एकच गोष्टीवर लक्ष येतं. त्याला फक्त प्यायचंय, तो ग्लास, तो बॉटल, त्यातलं पदार्थ हे दिसत राहतं त्याला. मग ते कसंही करून तो मिळवतोच. वेळ लागेल पण तो मिळवणार म्हणजे मिळवणार, आणि पिणार म्हणजे पिणार. कारण त्याचं मन एकाग्रता झालेलं असतं. तसं तुमचं होत नाही, एवढंच मला म्हणायचंय. आणि त्याच्यामुळं तुमचं काम होत नाही. असं तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही जर एकाग्रता जास्त मनातून इच्छा निर्माण केली तर तुम्हाला ते मिळतं म्हणजे मिळतंच. तुम्ही पिदाळ्याचं म्हणजे तुम्ही म्हणता पिदाळ्या लोकांचं, पिणाऱ्या लोकांचं अनुकरण तुम्ही करायला सांग. त्यांचं ते प्यायचं अनुकरण नाही करायचं आपल्याला. तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांची जी एकाग्रता कशी होते ते तुम्हाला सांगितलंय. नाही तुमचा गैरसमज व्हायचा. मी त्यांचं कौतुक करतो त्या लोकांचं, त्यांची एकाग्रता होती म्हणून. कधी कधी आम्ही समाधी लावण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी मिळवण्यासाठी, असं काही त्यावेळेस सुद्धा लागत नाही लवकर, आणि त्यांना पटकीने होतं. म्हणजे ईश्वरानं बघा ना किती शक्ती दिली त्यांच्याकडे एकाग्रता होण्याची. आणि त्यांना काही नसतं, बाकीचे विचार येत नाहीत कुठले. ज्यांना जे पाहिजे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ते. तसं आपलं लक्ष होत. आलं लक्ष तुमच्या? तर मला एवढ्या गोष्टीतून उदाहरण देऊन सांगायची गोष्ट म्हणजे, तुम्ही काही गोष्टी मिळवण्यासाठी, तुमच्या काही समस्या, कुठल्या गोष्टी काय मिळवण्यासाठी तुमची एकाग्रता आणि तुमची प्रबळ इच्छा ही असली पाहिजे. ती तुमच्या इच्छा होत नसल्यामुळे तुम्हाला मिळत नाही. तुम्ही इच्छा निर्माण करा, एकाग्रता व्हा आणि त्याच गोष्टीचा ध्यास करा, तुम्हाला नक्कीच मिळेल, यात शंकाच नाही. तर समजलं? तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.